2 दिवसापूर्वी आपल्या या मलंग रोड परिसरात आडवली या इथे अतिशय निंदनीय घटना घडली। आपल्या मराठी मुलीवर एक कुठला तरी उत्तर भारतीय येणार आणि तिला मारझोड करणार, तर महाराष्ट्र कधी त्याचा खपून घेणार नाही आणि शिवसेना पक्ष तर कधीच खपून घेणार नाही। कारण ही शिवसेना महाराष्ट्र, शिवसेनेसाठी आणि मराठीसाठी आपण सर्वजण जपलं पाहिजे, महाराष्ट्राचं रक्षण केलं पाहिजे। आणि त्याच्यात आपल्याला या आपल्या आया बहिणी आणि त्याच्यावर हा निर्गुणपणे तिच्यावर हल्ला केला, तिला मारझोड केली, हे निषेध करावा तेवढा कमी आहे। म्हणून आज आम्ही सर्व शहरातले पदाधिकारी, महिला आघाडी, काली हॉस्पिटलला होते पदाधिकारी, आजही हॉस्पिटलला गेले होते, आताही पोलीस स्टेशनला, काली पोलीस स्टेशनला आमचे पदाधिकारी असेल, महिला आघाडी मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनला सांगितलं की आम्हाला त्याचा ताबा द्या, तुम्ही कारवाई करत नसेल तर आम्हाला महिलांनी सांगितलं की ताबा द्या, आम्ही त्याच्या कारवाई करू। कल्याण डोंबिवलीची ही तिसरी घटना आहे की ज्या प्रकारे मारहाण होते। कल्याण पश्चिमेत तर एका अधिकाऱ्यांनी मराठी तरुणांना गुंडगिरी करून मारलं होतं। आता हा विषय येत्या अधिवेशनामध्ये तुम्ही काढणार आहात? येणारा हिवाळी अधिवेशन त्यावेळेला आपण हा नक्कीच मुद्दा मांडूया। पण मराठी माणसावर, मराठी मुलांवर कुठं अन्याय होत असेल तर शिवसेना पक्ष कधी खपून घ्यायला जाणार नाही, एवढंच मी सांगू इच्छितो। अविनाश जाधव यांनी काल कल्याणमध्ये म्हटलंय की 22 तास आरोपीला पकडायला लागले आणि विशेष म्हणजे मला रात्री 3 वाजता पकडलं जातं आणि मनसेचेच पदाधिकारी आरोपीला पकडून देतात। यावर आता तुम्ही काय म्हणणार आहात? मी खरं तर तो ज्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या आरोप अभिनंदन करेन, त्याचा आभार मानेन की असे कार्यकर्ते सगळीकडे मिळायला पाहिजेत। कारण त्यांनी स्वतःहून त्याला कुठल्याही प्रकारची मारझोड न करता तो आरोपी सही सलामत पोलिसांच्या ताब्यात दिला आणि पकडला। मी मनापासून त्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो। 22 तास लागले असं अविनाश जाधव यांचं मत आहे। नाही, पोलीस आहे, पोलिसांची कारवाई आहे, पोलीस त्यांच्याप्रमाणे सगळीकडे तपास करत होते आणि तपास करता करता कधीतरी थोडासा वेळ लागू शकतो, पण पोलीस त्यांचं काम करत होते आणि त्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून अभिनंदन, आभार मानतो। कडू बोल वृत्तवाहिनी, सत्याचा कडवट आवाज।